तुका मालवणी येता? नाही. तुका बोलूक येता मालवणी? अये काय झाला तुका? मालवणी येता तुका? काय येता? काय येतं का बोल? तुका काय येता ते सांग माका. अरे काय येता तुका? माका सब नाही. सब कुछ नाही. मालवणी मध्ये भैया तुका काय येतं सांग ना मका. माका काय करत? हा तू ही बघितली अशी इरिटेट करतात पोरं. तू गावाला जाऊन मालवणी शिकणार की नाही सांग मला. शिकणार की नाही मालवणी? येतली का मा तुका मालवणी? हे आहे एर्नाकुलम गाडीने आम्ही जात होतो सावंतवाडीला, सॉरी कणकवलीला. आणि ही गाडी आली होती एर्नाकुलम. मग त्या गाडीमध्ये मी आणि वरद बसलो आणि मग गेलो. पहिल्यांदाच एकट्याने प्रवास केलेला त्यामुळे थोडीशी भीती वाटत होती. पण भीती वाटण्यासारखं काय आहे, स्लीपर ट्रेन होती त्यामुळे काही वाटलं नाही. आणि भरपूर आपली मार्केट त्यामुळे काहीच पाय दाबतो मी ते. मुळात माझ्या वरदला ट्रेन गाड्या हा प्रकार खूप आवडतो. त्यामुळे वरद खूप एक्सायटेड होतं गावाला. कारण वरदला गाडीत खूप आवडतं. म्हणजे गाड्या म्हणजे ते सोडूनच द्या, म्हणजे त्याला खूपच गाड्या आवडतात. आम्ही मग फायनली कणकवलीला पोचलो आणि लोकांची यायची लोकांची जायची गर्दी, नुसती गर्दीच गर्दी. गावाला खूपच गर्दी असते. मग हे कणकवलीचं स्टेशनचं बाहेरचं लूक आहे. आणि पावसाने आमचं स्वागत केलं. म्हणजे पावसानेच नाही, वादळाने पण आमचं स्वागत केलं. खूप मोठा वारा पाऊस आला होता आणि त्याने खूप झाडं आणि लाईटचे जे काय तारा असतात ते पडले होते. आणि मग मला रिक्षाच भेटत नव्हती. आणि जसे बस कमी झाल्याचं रिक्षावाल्यांचे भाव वाढतात. रिक्षावाला काकांना मी विचारलं किती रुपये घेणार तुम्ही गुडघ्यात जायचे? त्यांनी सांगितलं 1000 रुपये. मी गेली 1000पेक्षा काहीतरी कमी करा. ते बोले नाही हा तर मी कमीच सांगला आहे रेट, 1200 बोलणार होतो. आणि पावसाची सुरुवात झाली, खूप मोठा पाऊस आला तरीसुद्धा मी 60 रुपये रिक्षा करून कणकवली बस स्टॉपला आली. तर त्यांना विचारलं आता बस, ते बोले 3ची केली आता 6ची येणं. म्हणजे मी 3 तास तर राहू शकत नाही आणि वरदला घेऊन. मग मी रिक्षा केली आणि एका काकांना विचारलं की रिक्षा आहे का. मग त्यांनी बिचाऱ्यांनी मला 700 रुपयात रिक्षा आणून दिली आणि मग त्या रिक्षाने गेली. हा बघा, हा पाऊस आणि ही पडलेली झाडं आणि ते पडलेल्या तारा. रिक्षावाले जो दादा होता तो एक गोष्टी सांगत होता की असं झालं तसं झालं, अशी झाडं पडली, जायचा मार्ग असा आहे, मी हळूहळू तुम्हाला घेऊन जातो. आणि मग आम्ही कशी तरी आम्ही एकदाचे घरी पोचलो. आणि घरी गेल्याच्या नंतर तर काय, दुसऱ्या दिवशी एकदम कडक ऊन पडलं होतं. म्हणजे माझ्या स्वागतासाठी वादळ आणि पाऊस आलं होते की काय असंच मी विचार करत होती. मग आम्ही बाजारात गेलो, बाजारात जाऊन काय काय घेऊन आलो. त्याच्यानंतर मग मंदिराच्या इथे गेलो. सो हे गाईज, आपण नजारा बघू शकतो. हा बघा मस्त, ही अशी झाडं आणि हा असा नजारा. मस्त ना. हा बघा नजारा. चिटिंग केली बरं तू, चिटिंग केली. माऊ पड पड.
किती छान वाटतं ना. पूजा चालू आहे आय थिंक सो कुठेतरी. आणि गावात एवढी शांतता असते ना की त्यामुळे एकदम हे बघा असं बाहेरचं लुक दाखवलं तुम्हाला. तर आतमध्ये शूटिंग करणं खूप मला स्वतःलाच नाही आवडत देवांचं शूटिंग करायला, कारण का आपलं दैवत हे प्रायव्हेट असलेलं चांगलं असतं. हे बघा हे बघा हे मंदिर आहे आणि गावाकडची आणि मुळात आमच्या कोकणातली मंदिरं खूपच खास असतात. त्यामुळे तुम्ही बघू शकता. परत हाय कर, कसला हाय करतोय. आता मी आली आहे रवळनाथाच्या मंदिरात इथे. आणि आता म्हणजे थोडं ऊन जास्त असल्याने आम्ही आता थोडं बसलो आहे. मी स्वस्तिका इकडे वर तिकडे ही माऊ माऊ हाय बोल हाय बोल असं हाय कोण बोलतो. मंकी आहे तू. मंकी पळाला येता बघा. मंकी 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 पळतो मंकी. आणि हे आहे आपले रवळनाथाचं मंदिर. मी आतून शूट नाही करू शकत, सो सॉरी. देवांचं शूटिंग इज अ लाईफ. खरी कोकणातली मजा म्हणजे आंबे. इथेच टाकायचं. ह्याचं खत नारळाला भेटतं. काय एकटी एकटी करते. तू पण आहे, तू पण जॉईन कर. घे खा नको. खा खा. हे बघ हा आहे मुंबईकडे जाण्याचा रस्ता, म्हणजे सावंतवाडी टू पनवेल मी येणार होती. आणि हे सावंतवाडीचं लुक खूप छान दिसते. आणि हा माझा प्रवास तुम्हाला 2 दिवसाचा जर आवडला असेल गावचा, तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक शेअर सबस्क्राईबला विसरू नका. नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे आपण मी चुलीवर चिकन बनवलेला, तो मी वेगळा शूट केला आहे. आणि त्याची पूर्ण रेसिपी आणि कसं मी चूल पेटवली आणि काय केलं ते पूर्ण मी शेअर करणार आहे. आणि हे छोटेसे म्हणजे असे वरत घालेले क्षण आहे ते फोटोज आहे. थँक्स फॉर वॉचिंग.